श्रीराम समर्थ। अगाध करणी तुझे गुरुवरा, न लोकांकळे तुला त्यजुनी व्यर्थते, आचरितात नाना खुळे। कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा, करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्रोते हो नमस्कार। संत कवी दासगणू महाराजांची आर्ततेने भक्ती कशी करावी याबद्दल तुम्हाला मला सदैव जागृत करीत असतात। भगवंताला हाक मारण्याची त्यांची आस्था, त्यांनी भगवंताविषयी दिलेली प्रेरणा ही खरंच तुमच्या माझ्या, जिथे अनेक ठिकाणी मनामध्ये शंका उत्पन्न होतात, अनेक ठिकाणी मनामध्ये विकल्प निर्माण होतात, या मनाकरता नक्कीच प्रेरणादायी असते। कारण दासगणू महाराजांनी नेहमी भगवंताला प्रार्थना अशी केली की देवा, जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे। हे राघवा रघुपती, पावा आता शीघ्रगती, माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना। देवालाच आर्ततेने म्हणतात, माझं किती अंत पाहणार आहेत। मी दिनवाने मारी तो हाका, मला दगा देऊ नका। हे जगदीशा जगन्नायका, पावा दासगणूस, दासगणूला कृपा करून मार्गदर्शन करा। नवे नवे मार्गक्रमण करण्याकरता आपण माझ्याबरोबर सदैव माझ्या पाठीमागे राहावं, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। इतक्या सदिच्छेला भगवंत धावून येतोच आणि धावून आलेल्या भगवंताच्या कृपा प्रसादातून तुम्हाला मला एका दिव्य सत्पुरुषाच्या जीवनातल्या दिव्य अशा कथांचा लाभ प्राप्त होतो। महाराज शेगावमध्ये असताना एकदा काशीनाथ गर्दे म्हणून महाराजांच्या दर्शनाला एक विप्र आला। महाराजांना पाहिल्या पाहिल्या मनामध्ये त्याच्या वडिलांनी अनेक सत्पुरुषांच्या दिव्य लक्षणांचं जे वर्णन केलं, ते लक्षणं महाराजांमध्ये दिसले। त्याला आनंद वाटला। दर्शनाकरता तो वागतोय, तो महाराजांनी कोपरखिळी मारली, त्याला सांगितलं, जा अरे तारवाला तुझा घरी वाट पाहतोय, तुझं काम झालंय काशीनाथ। मनामध्ये काशीनाथ विचार करायला लागला की मी इथे तर काही मागायला आलो नाही, काही सांगायला आलो नाही, मग महाराज असं का म्हणले। मनामध्ये विचार करत करत आलाय, घरी आला तो, महाराजांच्या बोलण्याचा गूढ त्याला कळालं। दारामध्ये तार घेऊन शिपाई उभाच होता। तार वाचली, त्याने पाहिलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमची नेमणूक केल्या गेली आहे मुन्सफीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्यात तुमची आता नेमणूक झाली आहे, सरकारी नोकरी तुम्हाला प्राप्त झाली आहे। आनंद वाटला। महाराजांची दिव्य लीलाच हो, कोणी काही म्हणलं नाही म्हणलं तरी महाराजांच्या जो आला शरणपदा, जो त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला, त्याचं कल्याण झालंच आहे। पुढे असंच एकदा महाराजांची स्वारी गोपाळबुटीच्या आग्रहाने नागपूरला गेली। मोठा व्यापारी होता, धनकनक संपन्न होता, सावकार होता, गडगंज संपत्ती होती। याला असं वाटलं, महाराजांना आणलंय ना आता नागपूरला, महाराजांना इथेच ठेवावं। पण मंडळी, महाराजांच्या मनात नव्हतं। त्यांनी महाराजांना बळजबरी तिथे थांबवून धरलं। इकडे सगळे शेगावचे लोक वाट पाहत होते। बरं, नागपूरला सगळ्यांना दर्शनाची परवानगी होती, पण शेगावच्या लोकांना मात्र वाड्यामध्ये शिरण्याची सुद्धा परवानगी नव्हती। हे जेव्हा हरिपाटलाला कळालं, तेव्हा हरिपाटलाची स्वारी आणायला गेली महाराजांना। त्यावेळेला महाराज म्हणले की हे बघ गोपाळ, मला जाऊ दे, तू तुझ्या संपत्तीच्या बळावर मला इथे थांबवून घ्यायचं निश्चय करतोय, पण माझा हरिपाटील जर आला तर तो मनगटाच्या बळावरती मला इथून घेऊन जाईल, तो यायच्या आधी मला इथून जाऊ दे। तसंच झालं। पुढे हरिपाटलांची स्वारी आली गोपाळबुटीला। महाराजांना जाऊ देण्याशिवाय काही पर्याय उरला नाही। महाराज निघाले। तो या गोपाळबुटीचं कुटुंब
पत्नीची स्वारी जानकाबाई नावाची तिने महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन प्रार्थना केली. महाराजांनी पाहिलं, तुझा हेतू पूर्ण केला, अजून तुला एक सद्गुणी मुलगा होईल. तिच्या कपाळाला कुंकू लावलं आणि सांगितलं की अशीच तू सौभाग्यवती म्हणून आयुष्यभर राहशील आणि अंतही तुझ्या इच्छेप्रमाणे तू सौभाग्यवती वैकुंठाला जाशील बेटा. महाराजांच्या कृपेने मंडळी सगळ्यांचे मनोरथ पूर्ण होतातच आहेत. पुढे महाराजांची स्वारी शेगावला आली. शेगावला आलेत. अनेक जण महाराजांना भेटायला येतच होते. त्यामध्ये धारकल्ल्यांचे रंगनाथ स्वामी महाराजांना भेटायला आले. अध्यात्माची बोलणी एकमेकांमध्ये कायमच व्हायची. संत ज्या वेळेला यायचे ते वेळा मंडळी संत से संत मिले हो गई दो दो बात. नक्कीच पुढे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कर्ममार्गावर ज्यांची प्रीती आहे, दत्त संप्रदायाचं एक अलौकिक गेल्या 500 वर्षामध्ये कोणी करू शकलं नाही एवढं भव्य आणि दिव्य दत्त संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं काम करणाऱ्या संत श्रेष्ठ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची स्वारी महाराजांना भेटण्याकरता आली. काय अधिकार होता मंडळी. अहो, प्रत्यक्ष दत्त महाराजांची स्वारी ज्यांच्या सेवेमध्ये होती. अहो, दत्तप्रभूंची स्वारी त्यांच्याशी बोलत होती यात नवल नाही, पण यांच्या अनेक कार्याकरता दत्तस्वामी स्वतः दत्तात्रेयांची स्वारी स्वतः कार्यरत असायची. एवढा परम भाग्याचा योग त्या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची स्वारी महाराजांना भेटायला आली. त्यावेळेला महाराज यायच्या आधीच बाळाभाऊला महाराजांनी सांगितलं, हे बघ, उद्या माझा एक भाऊ भेटायला येतोय, पण तो कर्मठ आहे. उद्या चिंधीसुद्धा रस्त्यात पडून देऊ नका. अंगण स्वच्छ ठेवा. अरे, त्याला कुठे चिंधी पडलेली जरी दिसली ना तर तो संताप होईल त्याचा. तो शुचिरभूत आहे, ज्ञान संपन्न आहे, पण जमदग्नीची दुसरी प्रतिमा आहे. आले मंडळी. दुसऱ्या दिवशी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आले. एकमेकांकडे पाहिलं, दृष्टादृष्ट झाली आणि तेवढ्यात स्वामींनी आज्ञा मागितली निघतो म्हणून. महाराजांनी फार बरे म्हणून तो कविली मान स्वामी गेले निघून. तिथे बाळाभाऊ होते. मनातलं कुतूहल महाराजांसमोर व्यक्त केलं, महाराज, अहो, त्यांचा आणि तुमचा मार्ग इतका वेगळा आहे, तरी तो तुमचा भाऊ कसा म्हणले तुम्ही. त्यावेळेला महाराजांनी अलौकिक ज्ञान सांगितलं. बाळाभाऊ, हे बघ, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, हे 3ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. भगवंताकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत बाळाभाऊ. हे बघ, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग. या 3ही मार्गाने प्रवास करणाऱ्याचं ध्येय ज्ञानप्राप्ती आहे. ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानातून मग पुढे ज्ञाने मुक्तीच्या साधनी आहे. हे बघ, मार्ग वरतून वेगवेगळा जरी दिसत असला ना तरी एक लक्षात ठेव, 3ही मार्गांचं फळ हे अंतिम ज्ञानच आहे. 16 ओळ, संध्यास्नान, व्रत उपोषण हे कर्ममार्गाचे अंग आहेत. यांनी जो भगवंताची भक्ती करतो तो ब्रह्मवेता कर्मठ म्हणून ठरतो. पण एक तिथे महत्त्वाचं आहे, जो कर्ममार्गाचं आचरण करतो त्याच्यासाठी बाळाभाऊ एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो की अधिक न्यून येथे होता, कर्ममार्ग न ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. आचरणामध्ये तत्परता ठेवणं हे कर्ममार्गाचं महत्त्वाचं लक्षण आहे. इथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी. या कर्ममार्गाने जाणाऱ्यांनी एक गोष्ट सांभाळली पाहिजे, पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने तडू नये. आपल्या वाणीतून कधीही कोणाला दुखवल्या जाणार नाही, कोणाला अपशब्द बोलल्या जाणार नाही. ही महत्त्वाची बाब या कर्ममार्गाने जाणाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. भक्तिमार्गाने जाणाऱ्यांचं लक्षण कसं पाहिजे की त्याचं मन शुद्ध पाहिजे. मलिनता मना ठाई, अंशही राहिल्या पाही, त्याच्या हाती येत नाही भक्ती रहस्य बापारे. ज्याला भक्तिमार्गाने जायचं आहे तरी मन अत्यंत शुद्ध ठेवलं पाहिजे. अंगामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे? दया, प्रेम, लीनता असली पाहिजे. भगवत भक्तीविषयी श्रवण पूजन करण्याची आस्था असली पाहिजे. आणि
अहो येता जाता जाता येता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता घरी दारी शय्येवरी ती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी भगवंताचं चिंतन त्यांनी करत राहावं हा भक्ती मार्गाचा महत्त्वाचा भाग लक्षात घे. या अंगाचा जो भक्ती करेल त्याला भगवंताची प्राप्ती नक्कीच होते. पण हे सोपं वाटत असलं तरी इतकं सोपं नाही. योग मार्ग करणाऱ्याचा तर प्रश्नच नाही. अरे जेवढे आहे पिंडात ब्रह्मांडातलं ज्ञान आपल्या पिंडामध्ये आहे. आपल्या शरीरातलं सगळं साहित्य घेऊन तिथे हळदी कुंकू फूल उदबत्ती काही लागत नाही. हात पाय कान नाक डोळे आणि श्वास या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण नाडी सुषुप्ना या सगळ्यांचं ज्ञान प्राप्त करून यांनी हा योग मार्ग साधायचा आहे. पण एक सांगू का बाळा, ह्या तिन्ही मार्गामध्ये ना प्रेम असणं फार महत्त्वाचं. या तिन्ही मार्गांविषयी आपुलकी असणं गरजेचं आहे. कोणी कोणत्याही मार्गाने का जाईना पण त्याची मनाची अवस्था त्या मार्गावर प्रेम करणारी असली पाहिजे. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञानसाचे परी ते ज्ञान प्रेमाचे वीण असता कामा नये. हे बघ जे जे कृत्य प्रेमा वीण ते ते अवघे आहे क्षीण म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. प्रेमाने केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेव, जो आरंभ करतोय मार्गाचा आरंभ सुरू झाला पण मुक्कामाला गेला नाही ना, ये असे जे अर्धवट असतात यांचा एकमेकांचा तंटाभिमानाने फक्त भांडणं होतात. हा म्हणतो मी करतो ते मोठं आहे, तो म्हणतो मी करतो ते मोठं आहे. पण तसं नाही. संतांमध्ये असं अजिबात नसतं. ते एकमेकांच्या विरुद्ध कधीही वागत नाही. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे. संतांचं आचरण भिन्न असेल पण अधिकारी कैवल्याचे ते बसले होऊनी. मार्ग असो कोणताही बाळा, अरे कोणताही मार्ग असू दे याचे मुळी महत्त्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. कौतुक त्याचं केलं पाहिजे जो मार्गाने प्रवास करतोय आणि मुक्कामाला जातोय. एक सांगू का बाळा, हे बघ आम्ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. भाविकांना योग्य मार्गावर आणून सोडण्याकरता आम्ही सगळे भाऊ आलोय. वासुदेवानंद सरस्वती स्वामी असतील, मी असेल, आणखीन कोणी असतील, पण ह्यांनी केवळ 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 सगळ्यांना सन्मार्ग दाखवण्याकरता लक्षात ठेव, जे जयाला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या त्या पंथा आचरोनी. ज्या ज्या रस्त्याने जायची इच्छा असेल त्या रस्त्याने जाईल, मोक्षरूपी फळाचा उपभोग घेईल. हे बघ काही विचारू नको, मला निवांत बसू दे. खरं सांगू का तुला, ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरुरी. मला खरं सांगू का, हे तू विचारलं ठीक आहे, पण ज्याला जे आवडेल तो ते करेल. उगीच प्रत्येकाच्या नादी लागण्यात अर्थ नाही. ज्याची निष्ठा असेल तो, किंवा मला ज्याला वाटेल की खरंच याचा उद्धार व्हावा त्याचंच काम होणार आहे, बाकीच्यांची गरज मला नाही. ज्याला अनुताप झालाय त्याला ब्रह्मज्ञान सांगून उपयोग आहे. तरकटी वात्रटाला त्याचा स्फोट करू नको हे सांगितलं. आणि सांगितलं हे बघ, बस आता मला शांतपणाने बसू दे. मंडळी, भाळाभाऊनी हे ज्ञान ऐकलं. अष्टसात्विक भाव डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मन एकच म्हणतंय की महाराज खरंच तुम्ही या जगाचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झाला आहेत. महाराजांनी त्याच्या पुढे एक वाक्य त्याला सांगितले, बघ कोणी काही म्हणत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे मंडळी. कोणाला काय करायचं करू द्या, आपल्याला आपल्या उद्धाराचा मार्ग मुक्त करून दिलाय. आपण त्या मार्गाने प्रवास करा.
महाराजांनी किती जणांचा उद्धार केला. साळूबाई मठात होती, तिला सांगितलं महाराजांनी, जो कोणी येईल त्याला जीव घाल, यांनी तुला मुक्ती प्राप्त होईल. प्रल्हाद बुवा जोशाला कृपेचा योग आला, पण त्याला फलद्रूप झाला नाही, काहीतरी प्रारब्ध दैव आडवं आलं. आत्माराम नावाचा तैलबुद्धीचा वेदाध्यय प्रवीण असलेला तुळशीरामाचा पुत्र हा काशीला शिकायला गेला. तिथे असताना त्यांनी रोज गंगेचं स्नान करावं, माधुकरीचं अन्नसेवन करावं, गुरूंची सेवा करावी आणि श्रुतींचं अध्ययन करावं. महाराज म्हणतात, श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी. नाही तर आजकालचे विद्यार्थी शिकण्यासाठी दुसऱ्या गावाला जातात, पण शिकणं बाजूला राहिलं. पण शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैन ते. मग एकदा का चैने माझी गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन. ते म्हणतात, एकदा का आंब्याला किडा लागला की मग नास रसाचा. तसा नव्हता आत्माराम, तसा नव्हता. विवेक होता, संपन्न सदाचारी. त्याने पूर्ण विद्या शिकला. घरी आला महाराजांसमोर येऊन बसला. कशासाठी? हजरी ती द्यावयासी. महाराजांसमोर आपण शिकलेले वेद म्हणून दाखवायला बसला. मंडळी, महाराज वेद विद्येचे जाणते होते. जिथे जिथे आत्माराम चुकायचा त्याच्या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती केली. हा आत्माराम शेवटपर्यंत महाराजांबरोबर राहिला. अहो, शेवटी महाराज गेल्यानंतर महाराजांच्या समाधीची सेवा करण्याकरता हाच होता. मंडळी, या आत्मारामाने आपलं घरदार जे काही होतं ते सगळं महाराजांना अर्पण केलं. यामध्ये दत्तात्रय केदार स्वामी, नारायण जामकर स्वामी, ज्यांनी नुसतं दुधावरती राहावं, ते दुधाहरी बुवा, हे तिन्ही महाराजांचे शिष्य इतके एकनिष्ठ शिष्य होते की त्यांनी आपलं तन मन धन सगळं महाराजांना अर्पण केलं. बाळापूर तालुक्यातल्या मोरगाव भाकरे नावाच्या गावातला एक मारुती पंत पटवारी. मंडळी, या मारुती पंताच्या शेतामध्ये पिकाचं रक्षण करण्याकरता तिमाजी नावाचा माळी ठेवलेला होता. तो एकदा झोपून राहिला. अचानक 10-20 गाढवं शेतामध्ये शिरले आणि सगळं धान्य खायला लागले. महाराजांनी रात्रीच्या 2 प्रहरी जाऊन त्या माळ्याला आवाज दिला. उठून बसला, समोर पाहिलं, सगळे गाढवांनी रास खायला सुरुवात केली. वाईट वाटलं. कशाकरता देवाला हे करावं लागलं, महाराजांना हे कशाकरता करावं लागलं? तर मारुती पंत पटवाऱ्यासाठी. त्याला उठवलं, त्यांनी हाकललं. तिमाजीने हे सगळं पाहिलं, वाईट वाटलं. हात जोडून येऊन आपल्या मालकाला सांगायला लागलं. त्यांनी पाहिलं, बघ, मला आता काही सांगू नको, मला शेगावला जायचं आहे. महाराजांसमोर ज्या वेळेला मारुती पंत आले त्यावेळेला महाराजांनी पाहिलं, तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता, झोपाळू नौकर ठेविता आणि आपण निजदा खुशाल घरी. अरे मारुती, काल रात्री खळ्यामध्ये तिमाजी झोपला होता, त्याला मी जाऊन उठवलं. हात जोडून मारुतीने पाहिलं, महाराज खरंच तुमची कृपा आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे. आत्ता जाऊन त्या तिमाजीला नोकरीवरून काढून टाकतो. त्यांनी पाहिलं, अरे नाही, हे बघ, त्याला काढू नको, कारण तो तुला सकाळी सांगायला आला होता ना, तो इमानदार आहे. नाहीतर आजचे खरं नौकर इतके इमानदार तुला भेटतील का? तिमाजीने पाहिलं, महाराज खरंच आपण ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करता येथून, लेकरासाठी त्रास पूर्ण माता सोसी वरच्यावरी. खरंच आपण इथून तर पूर्ण ब्रह्मांडाचं संरक्षण करता. किती दयाळू आहात. खरंच आहे मंडळी, महाराजांनी शेगावमध्ये राहून आजही अनेक भक्ताचं संरक्षण ब्रह्मांडात करतात, हे तेवढंच खरं आहे. पुढे एकदा महाराजांची स्वारी बाळापूरला रस्त्याच्या मधोमध एका ठिकाणी निजानंदामध्ये बसलेली होती. दिगंबर मूर्ती होती. जो तो जाता येता नमस्कार करत होता. तो मुख्य बाजारपेठेचा रस्ता होता. एक पोलीस हवालदार नारायण आसराजी म्हणून, त्यांनी महाराजांना पाहिलं आणि काय त्याच्या डोक्यात आलं, त्यांनी येऊन काठीने साप महाराजांना मारायला सुरुवात केली. तोंडाने बोलायला लागला की, अरे रस्त्यामध्ये नागवा बसतो का? भोंदू आहे तो, तुला त्याचं प्रायश्चित्त देतो. महाराजांच्या वळ पाठपोटावरी उठते झाले निर्धारी.
पण यांनी काही मारणं थांबवलं नाही. ते पाहून हुंडीवाला नावाचा एक गृहस्थ धावून आला. त्यांनी पाहिलं, हे बघ, अरे सत्पुरुषावर हात टाकणं बरं नाही बरं. का की संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी, वळत्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. हे बघ, अरे त्यांच्या अंगावर वळ उठलेत. यांनी लक्षात ठेव, तुझा अंत जवळ आला हे लक्षात ठेव. त्यांनी पाहिलं, मला काही सांगू नका, माफी मागायचं कारणच नाही. आवळ्याच्या शापाने काय गुरढोरं मरणार आहेत का? नाही. आणि तसंच झालं हो मंडळी. पुढे हवालदार एका 15 दिवसात पंचत्व पावले. काही नाही, सगळे नुसते हवालदार नाही तर सगळं घर दार भस्मीभूत झालं. म्हणून दासगणू महाराज म्हणतात, साधू समोर प्रत्येकाने खरं कळेपर्यंत शांत राहायला पाहिजे. पुढे महाराजांच्या दर्शनाला एकदा प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या संगमनेरचे हरी जाखर्डे नावाचे यजुर्वेदी ब्राह्मण दर्शनाला आले. महाराजांना नमस्कार केला. मनामध्ये विचार करायला लागला, केवढा हा परमपावन महात्मा, पण मला याच्या चरणाचं दर्शन होऊनही विनमुख परत जावं लागणार आहे. माझं दैवच खडतर आहे. अहो, आजचं अन्न मिळालं, उद्याचं कोणी पाहिलं, असं करत करत आजचं आयुष्य माझं संपलंय. संग्रहासी नाही धन, शेत नाही, मळा नाही, धन नाही, मी विद्वानही नाही, कोण मला मुलगी देईल. मनात प्रार्थना केली, हे गजानना, माझी इच्छा आहे संसार सुख मिळावं, पूर्ण व्हावं, बायको मिळावी, आज्ञाधारक मिळावी, मुलं लेकरं व्हावी. हे जो मनात आलं, महाराजांनी त्याच्या अंगावर थुंकले. महाराज म्हणले, अहो पहा, या हरी जाखर्ड्याने 52 मागितला. अरे, लोक माझ्या पायाजवळ येतात संसारापासनं सुटका करून घेण्यासाठी. यांनी इथे येऊन संसाराचं सुख मागितलं. खरंच जगाची रीत कशी आहे ना, प्रत्येकजण संसाराची आस पूर्ण करायला येतात, पण भगवंताच्या सेवेची मनोकामना मागायला कोणीही येत नाही. जा म्हणलं, तुझं लग्न होईल, सुखाने संसार कर, भगवंताची आठवण मात्र काढत जा. त्याचं लग्न करण्यासाठी महाराजांनी प्रसाद म्हणून थोडं धन त्या हरी जाखर्ड्याला दिलं. किती कृपा करायला पाहिजे हो. खरंच पुढे हरी जाखर्ड्या संगमनेरी आपल्या संसारामध्ये सुखी राहिलाच हो. खरंच महाराजांची कृपा आहे. पुढे निमोणकरांना सुद्धा योगाभ्यास शिकण्याची इच्छा झाली. महाराजांनी ती इच्छासुद्धा त्यांची पूर्ण केली आहे. या शेगावमध्ये तुकाराम कोकाटे नावाचा एक सद्गृहस्थ, त्याची संतती जगत नव्हती. त्यांनी महाराजांना नमस केला, जर दीर्घायुष्य संतती देशील तर हे गुरुराया, पहिला मुलगा मी तुम्हाला अर्पण करेल. 2-3 मुलं झाले, पण नवसाची आठवण राहिली नाही. त्यावेळेला त्या थोरला मुलगा नारायणाला अचानक व्याधी उद्भवली, नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची दृष्टी थिजली, धुगधुगी उरली फक्त. मग काय पाहता, तुकारामाला कळालं, आपण केलेला नवस, हात जोडून प्रार्थना केला, हा जर मुलगा वाचला तर तोच मी तुम्हाला अर्पण करेल. आणि नंतर त्याने तो मुलगा महाराजांना अर्पण केला. पुढे महाराजांची स्वारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला आली. हात जोडून पंढरीनाथाला प्रार्थना केली, हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणी कांता, ऐक माझी विनवणी. देवा, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. महाराज पंढरीनाथाला म्हणताय, देवा, आता भाद्रपद महिन्यामध्ये वैकुंठाला जावं अशी इच्छा आहे. अक्षयीचा रहिवास करावा, तुझ्या चरणाच्या सानिध्यात राहावं अशी इच्छा आहे. डोळ्यामध्ये अश्रू आले. हरी पाटील बरोबर होता. त्यांनी पाहिलं, म्हटलं, महाराज का हो तुमच्या डोळ्यात पाणी? मी काही चुकलोय का सेवेला? महाराज म्हणले, हे बघ, तू काही विचारू नको, हा विषय खोल आहे भारी. तुला एवढंच सांगतो, आता माझी संगत थोडे दिवस राहिली. मंडळी शेगावला आले. पंढरीचं मावंद झालं. हरिपाटलाच्या मनामध्ये सतत विचार चालू होता,
आल्यावरती शेगावच्या मंडळीला त्यांनी कथन केली, झालेली सगळी कथा सांगितली. पुढे श्रावण महिना गेला, भाद्रपद महिना आला. महाराजांनी पाहिलंय बघा, आता गणेश चतुर्थी, पार्थिव गणपती करायचं, त्याची पूजा करायची, नैवेद्य अर्पण करायचा आणि दुसऱ्या दिवशी हा गणपती विसर्जन करायचा ना. आजचा तो दिवस आलाय. हे बघा, आज यथासांग पूजा करा. उद्या या पार्थिव देहाला तुम्ही बोलवा आनंदे. उद्या मी जाणार आहे. मंडळी, एवढं वाक्य कानावर पडलं. आजूबाजूला जे भक्त होते, घळघळ घळघळ डोळ्यातनं पाणी वाहायला लागलं. महाराज बघतायत, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्या प्रति सत्य, तुमचा विसर पडणे नसे. अरे बाळांनो, रडू नका, तुमचा विसर कधी पडणार नाही रे मला. हे बघा, जे जे ब्रह्मवेत्ते झालेत ना, त्यांनी असंच केलंय. शरीर वस्त्राला कधीतरी बदलावंच लागणार आहे. चतुर्थीचा दिवस आनंदात घालवल्या गेला. बाळाभाऊच्या हाताला धरलं, आसनावर नेऊन बसवलं. हे बघ, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच, मी इथेच आहे. एवढं वाक्य महाराजांनी भाद्रपद वद्य पंचमी, ऋषी पंचमीच्या दिवशी वापरलं. आणि मंडळी, योगे रोधिला असे प्राण, दिला मस्तके ठेवून, या महात्म्य पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरामध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवार होता. मंडळी, जय गजानन असा शब्द केला आणि महाराजांची स्वारी सच्चिदानंद पदाशी लीन झाली. देहाचं चलनवलन थांबून गेलं. महाराज समाधीस्थ झालेले पाहून सगळेजण हळहळ करू लागले. सगळेजण बघतायत, आमचा विसावा गेला, सौख्य ठेवा गेला. ज्ञानाचा दिवा कालरूपी वाऱ्याने विझला. महाराज, महाराज, आता तुमच्याशिवाय आम्हाला कोण राहत आहे. मंडळी, सगळीकडे लगबग सुरू झाली. आज पंचमीचा दिवस आहे. महाराजांना समाधी नको द्यायला. हळूपाळीच्या लोकांना दर्शनाला येऊ द्या. का, आता ही मूर्ती लोपणार आहे. ज्यांच्या नशिबात असेल ना, त्यांना दर्शन घडल. सगळीकडे निरोप पाठवा असं म्हणून सगळीकडे निरोप पाठवल्या गेले. आणि मग काय पाहता मंडळी, महाराज जोपर्यंत सगळ्यांना दर्शन देत नाही तोपर्यंत आपला प्राण मस्तकात धारण करतील. आणि त्याची प्रचिती पाहिली. गोविंद शास्त्री डोणगावचे आले. त्यांनी महाराजांच्या डोक्यावरती लोणी ठेवलं. पाहता काय मंडळी, एका क्षणामध्ये ते लोणी विरघळायला लागलं. यांनी पाहिलं, हे बघा महाराज आज काय, वर्षभर जरी असं ठेवलं तर असेच राहतील, काही होणार नाही. कारण यांच्या शरीरात प्राण अजून आहे, तो मस्तकामध्ये त्यांनी नेऊन ठेवला आहे. सगळे बघतायत, वर्षभर ठेवणं अनुचित आहे, पण आज यांचे सगळे भक्त युस तर असंच राहू द्या म्हटल्या गेलं. मंडळी, हजारो लोक दर्शनाला आले. रात्री महाराजांनी अनेकांच्या स्वप्नामध्ये जाऊन समाधीची मात कळवली. दूरदूरचे भक्त दर्शनाला आले. अपार मेळा त्या ठिकाणी जमला. रांगोळ्या काढल्या गेल्या, दीपोत्सव झाला. गावातून मिरवणूक थाटामध्ये निघाली आणि महाराजांना आणून रात्रभर सगळेजण जागरण करत होते. दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी समाधी बांधायची त्या ठिकाणी महाराजांचा देह आणून ठेवल्या गेला. नामाच्या गजरामध्ये जय जय अवलिया गजानना, हे नरदेह रूपी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परात्परा जगतपते आणून ठेवलं. जय स्वामी गजानन असं म्हणून सगळ्यांनी अखेरचं दर्शन घेतलं. आणि मंडळी, महाराजांना समाधी दिल्या गेली.
पुढे 10 दिवसपर्यंत समाराधना चालली. असंख्यात लोक महाराजांचा प्रसाद घेऊन गेले. खरंच संतांचा अधिकार थोर आहे. किती वर्णन करावं. दासगणू महाराज म्हणतात, माझी लेखणी वर्णन करू शकत नाही. एवढा अधिकार असलेली महाराजांची स्वारी मंडळी तुमच्या माझ्या कल्याणाकरता अविरत अविश्रांत झटत राहिली. नुसती झटत राहिली नाही, तर आजही समाधिस्थ झाल्यावर महाराज अनेकांसाठी झटता आहेत याची प्रचिती आपण आजही शेगावला नवे नवे आपण ज्या ठिकाणी आहोत बसलेले त्या ठिकाणाहून महाराजांना प्रार्थना करून नक्कीच घेऊ शकता. आणि ही प्रचिती घ्यायची असेल तर मंडळी महाराजांना एकदा मनोभावे आवाज देऊनच बघा. समाधिस्थ झाल्यानंतरही अनेक चमत्कार काय घडले आणि कसे घडले उद्याच्या दिव्य चरित्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.